सिन्नर जिल्ह्यामधील सामाजिक क्षेत्र भरतजी कोकाटे यांची मध्यंतरी एक दोन वेळेला भेट झाली होती आणि मग त्या भेटीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण आमच्याबरोबर काम करावं अशी त्यांना वारंवार नाशिक ग्रामीणमधले असणारे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी हे सुद्धा विनंती करत होते आणि त्यांनी या विनंतीला मान दिला आणि भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर प्रवेश केला आहे। खरं तर या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या प्रवेशामुळे तिथल्या असणारी भारतीय जनता पार्टी, तिथले असणारे कार्यकर्ते या सगळ्यांबरोबर त्यांचे पूर्वीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध होते। त्यामुळे त्या भागाला एक वेगळं बळ मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। मी भरत कोकाटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो। आज या उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघटनात्मक जिल्ह्यांची पूर्वीही देवेंद्रजींनी बैठक घेतली होती आणि या बैठकीच्या अनुषंगाने खाली असणाऱ्या नगरपंचायती असतील, जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका त्या ठिकाणी काही संघटनात्मक रचना निवडणुकीच्या संदर्भात कराव्यात अशा पद्धतीचं त्यावेळेला सांगितलं होतं। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा त्याचा फॉलोअप घ्यावा या दृष्टिकोनातून आजची ही बैठक ही आज आम्ही घेतली। उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी त्यांनी त्या आढावा बैठकीला त्या सर्व गोष्टीचं निवेदन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सर्वांना दिवाळीच्या सुद्धा प्रत्यक्षात येऊन शुभेच्छा द्याव्या या दृष्टिकोनातून आज इथे आलो। चव्हाण साहेब, खरं तर आपली बैठक झाली, यापूर्वी बैठक झाली, अजित पवारांची राष्ट्रवादी देखील बैठक घेतली आणि सगळेच लोक जे आहे ते 100+ नारा देतात। मग ते नाशिक असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, प्रत्येकच पक्ष 100+ नारा देतो। महायुती एकत्र लढणार की वेगळी लढणार असा संभ्रम जो आहे तो या सगळ्यामुळे निर्माण होतोय, कारण सगळे 100+चा नारा देतात। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भामध्ये जे काही निर्णय जे आहेत ते निर्णय महायुतीचे नेते जे आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, हे सर्वजण घेतील। खाली असणारा कार्यकर्ता जो आहे, कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याची या निवडणुका आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढल्या पाहिजेत। प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष निवडणुका आपल्याला लढता याव्यात यासाठी काम करत असतो। त्यामुळे त्या संदर्भातले आचारसंहिता लवकरच दिवाळीच्या नंतर कदाचित घोषित होतील। त्यावेळेला जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा पद्धतीचे जे काही निर्णय असतील वरिष्ठ पातळीवरतील असणारे हे तीनही नेते जे आहेत हे तिघही नेते जे घेतील। मात्र कार्यकर्त्यांचा सूर काय आहे ह्या सगळ्याच्या निमित्तानं? आपण कार्यकर्त्यांशी बोलताय आज त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अतिशय शिस्तप्रिय असा कार्यकर्ता आहे। त्यामुळे जो निर्णय पार्टी घेईल त्या पार्टीच्या निर्णयाबरोबर पार्टीचा कार्यकर्ता राहील ही भूमिका राहील। नाशिक महापालिकेमध्ये मागच्या वेळेस भेटल्या होत्या, मात्र यंदा देखील आपण बघितलं तर अनेक इच्छुक उमेदवारांचे देखील म्हणणे की आपण सोबळावर लढलं तरच आपल्या महापालिकेत पाहिजे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय त्या ठिकाणचे असणारे पार्टीची कोर टीम असते, ते जिल्हास्तरीयवरील कोर टीम, इच्छुक उमेदवार जे असतात त्या उमेदवारांबद्दल त्यांची छाननी करणं, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रियेतून नंतरच्या काळामध्ये उमेदवार आणि नंतर मग त्या संदर्भातल्या विषय होत असतात। कालच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेलं होतं, गंभीर असे आरोप त्यांनी केलेले आहेत। मात्र उत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी न देता प्रत्येक पक्ष
या संदर्भात या प्रक्रियेकडे एक प्रक्रिया असते. निवडणूक किंवा निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी ही या दिवसापासून या दिवसापर्यंत होईल. त्याच्यामध्ये नोंदणीच नाही, त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये कोणी असा वेगळा आपल्याला आक्षेपार्ह जर मतदार असेल तर त्याच्याबद्दल आक्षेप घेणं ही सुद्धा निवडणूक प्रक्रियेचा किंवा निवडणूक जी आपली असणारी आयोग आहे तो आयोग नेहमी कार्यक्रम देत असतं. निवडणूक घोषित होण्यापर्यंत मतदार नोंदणी आणि मतदार नोंदणीमध्ये नावं टाकणं ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू असतात. त्यानंतर त्याच्यावरती आक्षेप घेण्यासाठी सुद्धा वेळ दिलेला असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, मला माहीत आहेत आणि प्रत्येक मतदाराला माहीत आहेत. आणि ह्या सगळ्या जाहीरपणे या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे निवडणुकीच्या प्रत्येक तिथला असणारा उमेदवार जो आहे त्या तिकडच्या मतदार यादीचा 100% अभ्यास करत असतो. त्यामुळे तो जे ऑब्जेक्शन्स घेतो ते घेतलेलं ऑब्जेक्शन्स हे निवडणूक आयोगाने तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याने ते ग्राह्य धरलं पाहिजे यासाठी त्याचा आग्रही असतो. त्यामध्ये सत्तेतला असो किंवा तो विरोधातला असो ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. एक नेरेटिव्ह, त्याला फेक नेरेटिव्ह असं म्हटलं जातं मीडियाच्या भाषेमध्ये, असा तयार करण्याचा प्रयत्न ह्या विरोधकांकडून आजपासून केला जातो आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, देवेंद्रजींनी कालही या संदर्भात सांगितलं की या संदर्भात पूर्णच्या पूर्ण अधिकार निवडणूक जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे असतात. निवडणूक यंत्रणा त्या संदर्भातले योग्य निर्णय घेतात. धन्यवाद. साहेब, नाशिकचा प्रश्न आहे साहेब.